आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते माधव पावडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी अनेक मित्र तसेच पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी माधव पावडे यांना शुभेच्छा दिल्या। वाढदिवसानिमित्त कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। तसेच आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते माधव पावडे यांनी उभारलेल्या मनवा इंडस्ट्रीचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आदरणीय माधवरावजी पावडे युवा नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे त्यांचा आज वाढदिवस साजरा केला। त्यासोबतच उद्योजक म्हणून त्यांची आज या ठिकाणी मनवा या नावाने त्यांच्या मुलीच्या नावाने इंडस्ट्रीचं आज उद्घाटन लोकनेते आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं। त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, आमच्यासोबत आमची सर्व टीम, जे भाऊसोबत असलेले आम्ही स्नेही सर्व मित्र आज मनवा इंडस्ट्रीचं आज उद्घाटन झालेलं आहे। आणि या इंडस्ट्रीमध्ये जे काही नवीन पूर्ण असा उपक्रम माझ्या मते जवळपास आमच्या नांदेड तालुक्यामध्ये हा पहिला उपक्रम असेल। एक सांगायचं म्हणजे की युवा नेतृत्व माधवराव पावडे एक राजकारणामध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केले। काही पक्षामध्ये जिल्हा अध्यक्ष पदावर त्यांनी उत्कृष्टरित्या काम केलं। मला खात्री होती की यावेळेस नांदेड उत्तरचे आमदार म्हणून त्यांच्या 100% वर्णी लागली असती, परंतु ज्या पक्षामध्ये इमानी इतबारीने काम केलं त्या पक्षांनी त्यांना फार मोठा धोका दिला। पण टिकटासाठी एकमेव ते असताना सुद्धा त्यांना संधी मिळाली नाही। आणि आज प्रतापराव पाटील चिखलीकर त्यांच्या सोबत आहेत। मला खात्री आहे की येणाऱ्या काही कालावधीमध्ये मला 100% मी आश्वासन देतो की साहेब सुद्धा आता आपल्या बोलताना प्रताप पाटील चिखलीकर सुद्धा बोलताना म्हणले की माधवराव पावडे हे उत्कृष्ट आणि केवळ राजकारणच नाही तर राजकारणासोबत उद्योजक निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं। केवळ आपण राजकारण करतो, राजकारणाच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी त्यांनी उद्योग निर्मिती केली। आणि उद्योग निर्मिती करीत असताना आपला वाढदिवस साजरा करीत असताना आपल्या सर्व कुटुंबासोबत त्यांनी हा वाढदिवस साजरा केला। या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला, भजन मंडळीचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे। सुंदररित्या सगळ्याची या ठिकाणी जेवणाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे। अन्नदान सुद्धा या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। सामाजिक उपक्रमामध्ये सतत सहभागी असलेलं नेतृत्व आहे। आणि जसे प्रतापराव पाटील चिखलीकर सर्वांना सोबत घेऊन काम करतात, तसेच माधवराव पावडे हे सुद्धा सर्व कार्यकर्त्यांना घेऊन न्याय देणे, प्रत्येक कार्यक्रमामध्ये सुद्धा सगळ्यांना घेऊन चालले। या आज त्यांचा वाढदिवस आम्ही पावसाअभावी थोडा आम्हाला निसर्गाने साथ दिला नाही, तर यापेक्षाही सुंदर असा वाढदिवस झाला असता तरी मी आणि माझी टीम माझी सहकार्याच्या माधवरावजी पावडे यांच्या वाढदिवसानिमित्त मनवा इंडस्ट्रीचा आज ओपनिंग कार्यक्रम झालेला आहे। त्यामध्ये ॲल्युमिनियमचे सगळे पार्ट बनवण्याचा उद्योग आता चालू होणार आहे। आणि नांदेड उत्तरमधील काही लोकांच्या हाताला काहीतरी काम लागावं यासाठी हा मनवा इंडस्ट्रीचं शुभारंभ केलेला आहे। आज वाढदिवसानिमित्त आता ते आम्ही आयोजन तर बरेच काही कार्यक्रम केले होते, पण पावसाअभावी काही आम्हाला जमलं नाही। पण आज लबडे महाराज यांचं कीर्तन सोहळा चालू आहे। रक्तदान शिबिर ठेवलं होतं, पण पाण्याअभावी आम्ही करू शकलो नाही। अवजारे म्हणता येणार याला, या ॲल्युमिनियम म्हणजे दार, खिडक्या आणि त्यांचं ते लागणारं सर्व मटेरियल नांदेड जिल्ह्यात इथून सर्व जणांना पार्सल होईल ही अपेक्षा आम्ही करू। या 50 ते 60 लोकांना रोजगार उपलब्ध होईल। आज आम्ही आमच्या सर्व टीम माधव पावडे मित्रमंडळीच्या वतीने माधव भाऊ यांना यापुढेही असे सतत तुमच्या हातून मोठे मोठे उद्योग घडावे या हेतूने आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।